नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. तुम्ही माझे व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघत असाल, ऐकत असाल, तर तुम्हाला ते आठवत असेल, फेब्रुवारी महिन्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढला मार्च महिना आपल्या या राज्यासाठी राजकीयदृष्ट्या खळबळजनक ठरेल आणि त्याची सुरुवात मागल्या आठवड्यापासून झाली आहे. आज 23 मार्च. आजचा गोंधळ तर अभूतपूर्व आहे. कारण मला स्पष्टपणे हे जाणवत होतं की काहीतरी घडतंय, काहीतरी शिस्त आहे. आणि त्याची सुरुवात अर्थातच आधी पंतप्रधान आणि एकनाथ शिंदे यांची भेट. वास्तविक पंतप्रधान जर 10-15 मिनटं भेटले असते तर भाग वेगळा होता. पण त्यांनी तब्बल 1.5 तास एकनाथ शिंदे या उपमुख्यमंत्र्याला वेळ देणं, यात अनेक कंगोरे राजकीयदृष्ट्या गुंतले दिसतात. पूर्वी पण काँग्रेस काळात विशेषतः हे घडायचं. म्हणजे राज्यातला मुख्यमंत्री, विशेषतः शरद पवार वगैरे मुख्यमंत्री असताना जर ते प्रभावी ठरतायत असं दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आलं, तर ते कुठल्या ना कुठल्या कारणानं त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांना, मग ते अंतुले असतील किंवा शरद पवार असतील किंवा अन्य मुख्यमंत्री, त्यांना फटाके लावून द्यायचे. त्यांना एकदा का फटाके लावले, त्यांचं आसन अस्थिर डळमळीत केलं की मग पक्षश्रेष्ठींना सारं काही सोपं जायचं. तो जो मुख्यमंत्री त्यावेळेचा असायचा, मग पक्षश्रेष्ठी सांगायचे आणि हा मान डोलवायचा. हाच प्रकार यावेळी मोदींनी घडवून आणला आहे का? त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे देतो आहे. 1.5 तास जर वेळ दिला नसता तर मोदींच्या बाबतीमध्ये हा संशय घेण्याची गरज नव्हती. पण त्यांनी तब्बल फार वेळ एकनाथ शिंदेंना दिला आणि तेथेच घडी विस्कटली. तो राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटतं आहे. मित्रांनो, सुरुवात एकनाथ शिंदेंनी केली. त्यानंतर शिंदे दिल्लीतून इथे परतले आणि अतिशय वादग्रस्त, शिंदेंना अडचणीत आणणारं केवळ शिंदेच नाही तर या राज्यातले कितीतरी अधिकारी, कितीतरी राजकीय दलाल, कितीतरी मंत्री या साऱ्या प्रकारामध्ये अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत. त्यामुळे वरकरणी केवळ अशोक खरात हा प्रकार दिसत असला तरी आतली गुंतागुंत मोठी कठीण आहे. आणि ते सारी प्रकरणं पुढल्या काही दिवसामध्ये 100% बाहेर पडणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यातला असा की त्या अशोक खरातांचं सिन्नर तालुक्यामध्ये जे गाव आहे, त्या गावात त्यांचं मंदिर आहे, बंगला आहे, आश्रम आहे. आणि तिथूनच एका मोठ्या वादाला सुरुवात होते. पुन्हा तुम्हाला इतिहासात नेतो. 90च्या दशकामध्ये सुशीलकुमार शिंदे, रामराव अधिक, विलासराव देशमुख या पद्धतीचे जे प्रभावी नेते असायचे, त्यांच्या कॅबिन बाहेर किंवा त्यांच्या आसपास अनेक राजकीय दलाल गिरट्या घालायचे. त्यातच एक होता नागपूरचा नऱ्या हेटे. म्हणजे मी त्याला नेहमी म्हणायचं की नऱ्या, फारच तू इकडे तिकडे फिरतो. पण त्याला त्याची फारसं काही घेणं देणं नव्हतं. तो अनेक मंत्र्यांच्या आसपास राहायचा. पुढे नऱ्या हेटेचे मला असं वाटतं की काही कारनामे मंत्र्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर हा नऱ्या उर्फ नरेंद्र अचानक गायब झाला. आणि मला पत्रकारितेमध्ये जे दलाली करतात त्यापैकी अतुल कुलकर्णी लोकमतचा, त्याच्याबरोबर एक दिवस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसला. आणि त्यानं मला सांगितलं की मी आता नऱ्या हेटे नाही, मी आता नरेंद्र शेठ हेटे आहे. म्हटलं क्या बात आहे. म्हणजे हो, व्हॅल्युअल ग्रुप जी आहे, जी कंपनी आहे फार मोठी, त्या कंपनीचा मी आता मालक आहे, डायरेक्टर आहे, संचालक आहे. खरोखर नरेंद्र तिथे
मोठा झाला होता आणि सारे पत्रकार, त्याचा व्यवसाय मीडिया एंटरटेनमेंटशी असल्यामुळे सारे जे विशेषतः दलाली करणारे पत्रकार असायचे, ज्यांना पैसा प्यारा आहे, त्या पद्धतीचे, मी जसं अतुलचं नाव सांगितलं त्या पद्धतीचे अनेक पत्रकार त्याच्या सभोवताली घिरट्या घालायचे. नरेंद्र तोपर्यंत मोठा झाला होता, समवयस्क. आम्ही एकमेकांना एकेरी नावाने हाक मारत असू, हरकत नाही. नागपूरचा एक माणूस पुढे गेला, कौतुक वाटलं. मित्रांनो, नरेंद्र हेटे याच्याकडे कायम मी संशयानं बघत आलो आहे आणि पुन्हा त्याचं प्रत्यंतर आलं आहे. म्हणजे याच अशोक खरात यांचं जे शिवनिका संस्थान आहे मिरगावला, तालुका सिन्नर, त्या संस्थानाच्या कंपाऊंडमध्ये एक जमीन विकत घेण्यात आली आणि ती जमीन घेतली व्हॅल्युएबल ग्रुपच्या नरेंद्र हेटे यांनी. त्यानंतर ती वादग्रस्त जमीन, त्या व्यवहारात हेटे यांना आपल्या स्वभावाप्रमाणे ज्यांच्याकडे त्याची मालकी होती त्यांची फसवणूक केली, पण ती जमीन ताब्यात घेतली आणि पुढे त्यानं ती जमीन अशोक एकनाथ खरात यांच्या ट्रस्टला दान केले. आता ही अशी एकमेव जमीन नाही किंवा नरेंद्र हेटे हा एकमेव व्यक्ती नाही, तर असे कितीतरी अधिकारी, भांडे पाटलांच्या पद्धतीनं असे कितीतरी अधिकारी आहेत किंवा नरेंद्र हेटे असतील, आणखी काही नावं पुढे उजेडात येणार आहेत. त्या साऱ्यांच्या नावावर मोठ्या खुबीनं, युक्तीनं अशोक खरात जमिनी विकत घ्यायचा. मग आता काही लोकांना तो पैसे द्यायचा, काहींना देत नसेल, कारण तो त्या सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु होता, त्यामुळे ते त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार असायचे. आणि एकदा का जमीन त्या श्रीमंत लोकांनी घेतली की ती जमीन पुढे मोठ्या खुबीनं लवकरच या अशोक खरात यांच्या ट्रस्टला दान केली जायची. नाशिक जिल्ह्यात केवळ त्या सिन्नर किंवा मिरगाव येथेच फक्त अशा जमिनी नाहीत, तर नाशिक जिल्ह्यात, नाशिक शहरात, इगतपुरीला, थोडक्यात काय तर नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत त्या ठिकाणी कितीतरी जमिनी या पद्धतीनं अशोक खरात याला दान करण्यात आल्या. त्यामुळे नरेंद्र हेटे याच्या नावाने कुठले व्यवहार झाले तो आजही कोणत्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात आहे किंवा त्या राजकीय नेत्यांचे आणि त्याचे संबंध. जसं मी मध्ये ऐकलं होतं की माझ्याकडे यादीच आली होती, पण म्हटलं काय लक्ष द्यायचं की हा नरेंद्र हेटे त्यानं कितीतरी मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यामध्ये, घरामध्ये होम थिएटर्स उभे केले होते आणि होम थिएटर्स उभे केल्यामुळे साहजिकच त्याची थेट किचनपर्यंत मैत्री व्हायची. त्याचा फायदा की गैरफायदा त्यानं काय घेतला ते त्याला ठाऊक, किंवा त्याचे जे अतुल कुलकर्णी पद्धतीचे मित्र होते त्यांना ते नक्की माहीत असेल. अनेकदा आपण बघतो की एखादं दृष्ट लागण्यासारखं जोडपं असतं, अतिशय देखणी त्याची पत्नी असते, पुरुष पण हँडसम असतो, दोघांचं उत्तम चाललेलं असतं आणि 4-2 वर्ष संसार करत नाही तर त्या देखण्या तरुणीला तिच्यावर वैधव्य येतं, तिच्या आयुष्यातनं तिचा नवरा निघून जातो. किंवा उत्तम बासुंदी आपण कोजागिरीला केलेली असते आणि कुठून तरी त्या बासुंदीच्या पातेल्यामध्ये अचानक कॉक्रोच फडफडत येतं आणि त्यात पडतं. मित्रांनो, आपल्या या राज्यामध्ये मला ही अशीच भीती आता निर्माण झाली आहे. आज 23 मार्च. फडणवीसांच्या कर्तृत्वाला, त्यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांना तोड नाही, पण त्यांना अजून जर पुढले 3-4 वर्ष मिळाले नाहीत तर पुन्हा एकदा
ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या काळात घडलं तेच पुन्हा एकदा आपल्या या राज्यात घडेल. महाराष्ट्र पुन्हा 10 वर्ष मागे येईल. विशेषतः दिल्लीतल्या श्रेष्ठींनी, ठीक आहे, जर कुठे फडणवीस चुकत असतील किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की ते डोक्यावर बसत आहेत, त्यांना वडिलकीच्या नात्यानं समज द्या, परंतु त्यांचं आसन डळमळीत करण्याचा प्रयत्न करू नका. मी तेच नेमकं तुम्हाला सांगितलं होतं. कारण ठिणगी पडली. सुरुवात एकनाथ शिंदेंनी केली आणि त्यानंतर सातारा जिल्हा परिषद जेव्हा भाजपनं ताब्यात घेतली, आज अधिवेशन सुरू होत असताना तिकडे विधान भवनात अभूतपूर्व गोंधळ आहे आणि त्याचं नेतृत्व मोठ्या खुबीनं करत आहेत विधान परिषद उपसभापती एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू आणि लाडक्या नीलम गोऱ्हे. म्हणजे या अलीकडल्या दिवसामध्ये अधिवेशन असेल किंवा नसेल, पण नीलम गोऱ्हे यांचं विधान परिषदेमधलं कार्यालय हे राजकीय चर्चेचं आणि डावपेचांचं एक प्रमुख केंद्र आहे. आणि नीलम गोऱ्हे यासाठी चिडल्या आहेत की त्यांना आता विधान परिषद उपाध्यक्षपदी काम करायचं नाही. त्या राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आणि राम शिंदे विधान परिषद सभापती या दोघांच्याही कारभाराला अतिशय कंटाळा आल्यात, त्यांच्यावर संतापून आहेत, रागावून आहे. त्या दोघांचा बेधुंद कारभार आहे आणि त्यावर जर नीलम गोऱ्हे यांना विश्वासात घेतलं तर कितीतरी किस्से ऐकायला मिळतात. फक्त त्या विधान भवनाची लाज जाऊ नये, लाज रस्त्यावर येता कामा नये म्हणून मी त्या विषयाला हात घालत नाही. पण नीलम गोऱ्हेंनी यावेळी एकनाथ शिंदेंना घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, हे स्पष्ट सांगितलं आहे. आणि त्यातूनच त्यांनी आज निर्णय दिला की साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा. त्याच वेळी त्या विधान भवनमध्ये फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे आमदार मंत्री आंदोलन करत आहेत, घोषणा देत आहेत, विरोधी घोषणा देत आहेत. मित्रांनो, ही ठिणगी पेट घेणारी आहे. कुठेतरी दरी निर्माण झाली आहे, जे मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं. आणि ही दरी जर वेळीच तिकडे मोदी आणि शहा यांनी मिटवली नाही तर त्याचे दूरगामी वाईट परिणाम आपल्या या राज्याला, राज्याच्या प्रगतीला भोगावे लागतील. प्रगतीला खीळ बसेल, हे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तेच कंटिन्यू राहिलं तर पुढे 15 दिवसांनी आणखी त्यावर बोलेन. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी ताबडतोब मिटवणं गरजेचं आहे. पण त्याच वेळी एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी किंवा राज्यातले अधिकारी, नरेंद्र हेटे पद्धतीचे काय वादग्रस्त व्यापारी, काय बिझनेसमन, या साऱ्यांना त्यांचं नेमकी प्रकरणं या अशोक खरात, विकृत अशोक खरातच्या बाबतीमध्ये उजेडात आणण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे अशोक खरातांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे पद्धतीचे नेते नक्कीच बायकांच्या विकृतीच्या जाळ्यात अडकलेले नसतील किंवा नाहीत. पण काही अधिकारी असे आहेत की त्यांना माहिती आहे की हा अशोक खरात बायकांच्या बाबतीत किती विकृत आहे. त्याला समोर टंच बाई दिसली की तो तिला सोडत नाही. आणि मी नाव घेत नाही, पण असे अधिकारी आहेत, ते एकाचं नाव बाहेर आलं आहे, बाकींची नावं बाहेर येतील. आपल्या बायकोला, तरुण बायकोला पुढे करून कुठले फायदे गैरफायदे घेत आहेत, कुठलं पोस्टिंग घेत आहेत मला ठाऊक नाही. परंतु या राजकीय वर्तुळामध्ये बायकांना पुढे करून गैरफायदा घेणारे जे अनेक आहेत, त्यातले कितीतरी या खरातांच्या विकृत प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. अशोक खरात प्रकरण, त्याच्यावर जर वरून दबाव आला किंवा
त्या तृप्ती देसाई जे म्हणतात त्या पद्धतीनं जर अशोक खराचा एन्काउंटर झाला तर हा विषय कायमस्वरूपी गुलदस्त्यात राहील. ते घडता कामा नये. पुन्हा एकदा एक भय्यू महाराज आपल्या राज्यामध्ये जन्मलेला आहे. हे जर थांबलं तर फार भीषण स्वरूप आपल्या महाराष्ट्रानं घेतलेलं असेल. विषय इथे संपत नाही. मी तुम्हाला फार वेगळ्या पद्धतीनं हे सारे व्हिडिओ सांगणार आहे. तूर तेवढंच मित्रांनो, नमस्कार.